मनसेच्या वतीने विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी पोस्टामार्फत मराठी शुद्धलेखनाची पुस्तके पाठवत त्यांचा निषेध केला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाषणात मराठी भाषेची चिरफाड केली। त्यामुळे आज मराठी साहित्यातील काही पुस्तके आणि बाराखडीची पुस्तके पाठवली आहे, ती लवकर शिका। जर मराठी भाषा शिकली नाही तर मनसे सैनिक तुमच्या तोंडावर बाराखडी उमटवल्याशिवाय राहणार नाहीत। काय सांगाल, आज काय निदर्शन केले आहेत, काय इशारा आहे राहुल? सातत्याने मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या सरकारसाठी व कालच शोक प्रस्ताव मांडत असताना राहुल नार्वेकरनी जे मराठीचं जे चिरफाड केली त्याच्या विरोधात आज महाराष्ट्र निर्माण सेना सोलापूरकडून मराठी भाषा, मराठी बाराखडी, मराठी व्याकरण व काही मराठी साहित्यिकांची पुस्तकं आम्ही त्यांच्या पत्त्यावर पाठवली आहेत। तर ही नुसतं पुस्तकं नसून मराठी भाषेचा अभिमान आहे, मराठी भाषेचा स्वाभिमान आहे व मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान आहे। जर या राहुल नार्वेकरांना आणि या सरकारला जर वाटत असेल की आपली खुर्ची जर खूप मोठी आहे तर हे साफ खोटे आहे। आपल्या खुर्चीपेक्षा मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अभिमान खूप मोठा आहे आमच्यासाठी। तर आम्ही आज राहुल नार्वेकरांना इशारा देतो, ही जी बाराखडी आपल्या पत्त्यावर पाठवलेली आहे ती बाराखडी व व्याकरण लवकरात लवकर शिकून घ्या, नाहीतर ही बाराखडी आपल्या चेहऱ्यावर महाराष्ट्र निर्माण सेना उमटवल्याशिवाय राहणार नाही। हाच इशारा मी नार्वेकरांना देतो। आज या ठिकाणी काल विधानसभेमध्ये जो प्रकार झाला, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो मराठी भाषेचा अपमान केला त्याचा निषेध करण्याकरता आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। गेली ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सत्तेवर आलं तेव्हापासून सातत्यानं कुठल्या ना कुठल्या मुद्द्याच्या निमित्तानं या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा, मराठी जनतेचा अपमान करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या या सत्ताधाऱ्याकडून चालू आहे। पण दुर्दैवाची गोष्ट आहे, स्वतःला मराठी म्हणून घेणारे अनेक त्या ठिकाणी विधानसभेचे 288 सदस्य आहेत, विधान परिषदेतले अनेक सदस्य आहे। काल हा प्रकार होत असताना एकाही विधानसभा सदस्यानं त्या ठिकाणी त्याचा निषेध केला नाही किंवा त्याला जाब विचारला नाही। आज जर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 2009 सारखे जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिलेदार आज त्या ठिकाणी जर असले तर निश्चितपणानं त्याच ठिकाणी राहुल नार्वेकरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांनी आणि राजसाहेबाच्या शिलेदारांनी तिथंच जाब विचारला असता। माझी महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा विनंती आहे, मराठी बांधवाला विनंती आहे, हा सर्व प्रकार आपण उघड्या डोळ्यानं पाहतात, यातून आपण बोध घेऊन येणाऱ्या काळामध्ये या मस्तवाल सत्ताधाऱ्याला योग्य तो धडा आपण शिकवावा।